पालघर शहरात एका 8 वर्षीय चिमुकलीवर एका 54 वर्षीय किराणा माल दुकानदाराने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी या व्यक्तीविरुद्ध पोस्को अंतर्गत पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिवाय आरोपीला पालघर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती देखील समोर आली आहे। तर ही घटना नक्की कोणत्या गावाची व कुठल्या ठिकाणची आहे याबाबत स्पष्ट माहिती मिळाली नाहीये। मात्र अशा या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार दुकानदार आपल्या पत्नीला व मुलांना गावी पाठवल्यानंतर किराणा माल घेण्यासाठी येणाऱ्या या चिमुकलीला गृह उपयोगी वस्तू विकत घेऊन जाण्यासाठी दुकानाच्या मधल्या बाजूला बोलवत असे। तसेच शरीराच्या लैंगिक भागांवर स्पर्श करण्याचा प्रयत्नही त्याने केला होता। या मुलीने याबाबतची माहिती आपल्या आईला सांगितल्यानंतर परिसरातील लोकांनी या व्यक्तीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले। विशेष म्हणजे या दुकानदाराने यापूर्वी देखील असेच काही प्रकार केल्याचं उघडकीस आलं आहे। तर या घटनेबाबत पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दुजोरा दिलाय। या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध पोस्को अंतर्गत पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती समोर येत आहे।